सांगा. माझं नाव विमल शिवनाथ परदेशी आहे. आम्ही राहणारे म्हणजे सर्वत्र टाकेजवळ आदरवडे तिथले. तरी हा मुलगा माझा धर्मेंद्र शिवनाथ परदेशी लहानपणापासून त्याला काही एक त्रास नव्हता, परंतु हा 10वीला शाळेत टाकेजला असताना त्याला पहिल्यांदा पहाटे फिट आली. फिट आल्यानंतर मग आम्ही त्याला मनोज बुलढाण्याची ट्रीटमेंट केली, डॉक्टर सुळेची घेतली, परत तिथून सिव्हिलची घेतली, काहीच फरक नाही पडला. आम्ही त्याला बाहेर देवऋषी ते सुद्धा भरपूर केले. काहीतरी बाहेरचं असेल त्याला कोणी काही केलं असेल ते पण भरपूर केलं. कोणी त्याला काही औषध चारलं असेल बाय जेवणा खावणामध्ये ते केलं. त्यानंतर पार आम्ही गणूरकर महामार्गाला तिथे गेलो. तिथून त्यांनी मग ते संजय वाराडे म्हणून एक नागजीचे ते आले, त्यांनी त्यांची पण ट्रीटमेंट चालू केली. आम्ही जवळजवळ आम्ही त्याला 9-10 वर्ष ट्रीटमेंट चालू केली. त्याला अजिबात फरकच कुठलाच पडला आणि पारीकडे जव्हार मोखाडा खोडाळा इकडं खूप कोकणात पण घेऊन गेलो त्याला आम्ही, तिथे सुद्धा त्याला फरक नाही पडला. MR केले, CT स्कॅन केले, फोटो काढले, सर्व करून तृप्त झालं. शेवटी आम्ही त्याचं नशीब आणतो या हिशोबात ठेवला आणि त्याच्यामुळं मग डॉक्टर जाधवकडे आम्ही त्याला ॲडमिट केलं. त्याला हा खूपच त्रास बरं आता फिट यायला सुरुवात झाली तर त्याला जर पहिले त्याला 1-2 महिन्याची नंतर त्याला जर फिट यायला सुरुवात झाली त्याला गोळ्या चालू असताना फिट चालूच राहायची, बंद केल्या तरी चालूच राहिली. नंतर मग आम्ही बंद करून टाकले. मग त्याला जर पहिल्या दिवशी त्याला फिट आली महिन्यातून तर ती 8-10 दिवस सलग चालू राहायची. दिवसातून 1-2 वेळा व्हायची, रात्रीचे 2-4 वेळा व्हायचे, कधी कधी 4-6 वेळेस फिट यायची. त्यानंतर त्याचं मग ते फिट येऊन त्याचा पायाचा असा त्रास वाढला. त्याचं चालता येत नव्हतं, त्याला जागेवरच होतं, त्याची संडास की बऱ्याच दिवस आम्ही घरी तो त्रास सहन केला. नंतर मग तो काही दवाखान्यामुळे काही असे काही किरकोळाच्यामुळे थोडासा तो काठी खोबड्यावर चालू लागला आणि आता चालता येतो गाड्या लोटत चालत, त्याच्यामुळे त्या गाड्या जागा त्याला चालता येत होतं. त्याला असं म्हणजे मोकळं. आणि जर ती फिट येऊन गेली 15-1 दिवसानंतर मग 8-4 दिवस तर त्या फिटीमुळे त्याला चालायला त्रास व्हायचा, पण मध्ये मग 8 दिवस तो परत व्यवस्थित व्हायचा. तरी ते तोलगी जायचं त्याच्या समजा पायाची नाही असं नाही, परंतु आपल्यासारखं त्याला चालता अजून पण येत नाही. तर त्याच्यामुळे मग डॉक्टर जाधवकडे ॲडमिट केल्यामुळे मग त्यांनी आम्हाला तुमचं नाव सांगितलं म्हणजे डॉक्टर सिंगकडे जाऊन या. नाही तर मी इथं म्हणजे त्यांची आमची ओळख नाहीये, कुठं जायचं ही माहिती नाही, तर मी इथं बोलवतो. मग तिथं डॉक्टरला बोलवलं. पण मग बसून तुमच्याकडे आल्यापासून आणि तुमचे हे जे डोस चालू झाले आता कमीत कमी आपला हातीच तर माझं 2-2.5 महिने होत आले आपल्याला. कारण आम्ही 15 तारखेला तुमच्याकडे आलो होतो आणि आज 14 तारीख म्हणजे 2-2.5 महिने 3 महिने झाले. 3 महिने म्हणजे होतील आता आपल्याला. तर तेव्हापासून म्हणजे याला फक्त 3 महिन्यामधून समजा किंवा 2.5 महिन्यामधून 2च वेळा त्रास झाला. तर तो बी त्रास असा पहिल्या दिवशी जो झाला पहिला ते घरात थोडीशी नवरा बायको त्यांची कटकट झाली. त्या टेन्शनमध्ये तो काही जेवला का नाही जेवला, त्या डबा भावाने मागून पोच केला. पण ते जेवला की तिकडे कुत्र्या मारायला ते सांगता येणार नाही आपल्याला. पण त्या दिवशी आंघोळ करताना त्याला त्रास झाला तर तो अगदी 1-2 मिनिटामध्येच परत तो उठून द्यायचं, आंघोळ केली, कपडे घातले आणि तुमच्याकडे इथपर्यंत आलो. त्यावेळेस पण 15 दिवसापूर्वी. आणि आता काल पण त्या हिशोबात साधा शेकोटीचं काम करतोय थोडंफार तर असं बरं वाटतं सर्वांनाच. तर तिला काय त्याची त्या माणसाबरोबर कटकट झाल्यामुळे मग त्यांनी तो त्रास पहिल्या त्रास झाला. आम्ही बोललो त्याला घरात थोडीशी, मुलगा बोलला, मी बोलले, त्याची बायको त्याला बोलली असं. तर त्याच्यामुळे त्याला मग रात्री तो झोपेत त्रास जाणवला. झोपा तो कमी झाला का जास्त झाला, पण जास्त झाला तर त्याचे कपडे रक्ताने खराब झाले असते, भरले असते. तर तसं काय रक्त वगैरे काही त्याच्या कपड्याला नाही आहे, पण जीभ थोडी दाबली गेली त्याची. जीभ दाबल्यामुळे त्याला समजलं का मला त्रास झालाय म्हणून. पण ह्या गोळ्यांपासून कमीत कमी माझ्या हिशोबाने मला 40% आराम वाटतो. आणि आधी याला जर फिट यायची तेव्हा त्याला काय काय त्रास व्हायचे? त्यावेळेस त्याला म्हणजे आकार द्यायचा पहिला तर मेन म्हणजे फिट आल्यानंतर तो असे डोळे पांढरे करून म्हणजे असं असं पाहता असं पाहायचा आणि जोरात आवाज करायचा. आवाज केला तो खाली पडला, उभा असो बसेल असो झोपेल असो, हे पाय डायरेक्ट दोन्ही पायाने हाताशी एकदम वरती करून द्यायचा. आणि म्हणजे तो 2 मास असं आवडत नव्हता धरता. असे हातपाय ताट होऊन जायचे. मग तेवढ्या याच्यावर मी काय काय खूपच जीव त्याची चावलं जायची ना. आता दिवसातून 4-4 वेळा म्हणल्यानंतर बाकीचं हेच नाही ना, मग मी कपडे तोंडात टाकायचे. बस हे चालतं कपडे चालून जीभ राहील द्यायची असे हिशोब.
तो आधी खूप त्रास व्हायचा. हो खूप त्रास म्हणजे आणि दरवेळेस सारखाच त्रास व्हायचा का जेव्हा फिट यायची? हो. आणि त्याला आधी महिन्यातून किती वेळ फिट यायची? त्याला महिन्यातून फिट म्हणजे त्याला कमीत कमी 7-8-10 वेळेस होऊन जायचं, 10-15-20 वेळेस होऊन जायचं महिन्याची फिट. तरी कळायचं तरी कळायचं. आणि त्याला पण कळून येत नव्हतं की त्याला कळायचं नंतर त्रास जीबीमुळे त्याला समजायचं की अंग जड पडणं, पाय दुखणं. मग याला म्हणजे पाय जर फिट जर जास्त गेली नाही मग एकदम असे पाय होऊन जायचे त्याचे, वाकडे होऊन जायचे पाय, चालताच येत नव्हतं अजिबात. म्हणजे 15-20 वेळा फिट येऊनच जायची त्याला. हो. आणि ते पण त्याला यायच्या आधी थोडस जाणवायचं, तो चिडचिड करायचा. चिडचिड करायचा. तो खूप चिडचिड करायचा, काही कारण नसताना चिडचिड करायचा, असलं कारण तरी करायचा. त्याला तो चिडचिड करायला लागला का आम्हाला समजायचं की याला आता त्रास होणारच. मग भाऊ तू कुठे जाऊच नको, तो आज चिडचिड करतोय ना, तो काही काम करू नको, तू कुठे जाऊ काय म्हणजे काय, फक्त तो गाड्या लोटत चालले, गाड्याच्या आधाराने चालायचं, बाकी दुसरं त्याला चालता येत नव्हतं. पण आता म्हणजे कसं बी थोडंफार तो चालतोय आता व्यवस्थित. आणि आपले औषध जेव्हा चालू झाले तर याच्या फीटच्या प्रमाणात किती फरक पडला? म्हणजे बहुतेक फरक पडला, खूपच. म्हणजे आता त्याला म्हणजे दोनच, ते पण आपल्या 2.5 महिन्यामध्ये. आधी त्याला एका महिन्यामध्ये 15 ते 20 वेळा तरी आपण पकडूनच येतो. आणि अजून औषधानंतर कसं वाटतं तुला? काय वाटतं? ताकद वाढली वाटते? कसं वाटतं तुला? स्वतःचा अनुभव काय वाटतो? तुझा अनुभव काय वाटतो? हे औषध तुला जो त्रास आधी तुला काय वाटतं? आधी काय त्रास होता तुला आधी आणि आत्ता काय फरक वाटतो ते सांग मला. मला याच्या आता जी रात्री तकलीफ झाली तर तेव्हापासून मला जसं माझं जडच वाटतं, जेवण करायला इतकं मन नाही लागत, काही भूक लागत नाही. आणि याच्या अगोदर जी तकलीफ व्हायची ना त्याच्यामध्ये दोन 3 दिवस मला जेवण सुद्धा करूशी वाटत नव्हतं आणि पूर्ण अंग असं जड पडलेलं राहायचं, अशक्तपणा खूप वाटायचा. आताच म्हणजे तेवढं पहिल्यासारखं नाही इतकं वाटत होता. तुला आधी काय त्रास होता ते सांग डिटेल आधीपासून. तुला आधी काय त्रास होता जेव्हा तुला कळालं? फिटीचा काय त्रास होता तुला आधी? अगोदर म्हणजे फिटीच्या अगोदर ना जरा असं थोडंसं जेवण करत असो तसं बसलेलं असो, थोडासा वचका बसल्यासारखं वाटायचं. पण त्याच्यानंतर मग आपण तरी पण ते तसं अंग झटकत चालायचो तेव्हा. जरी आपल्याला असं वाटलं ना तेव्हा आपण हे आता होईल अशी ते इच्छा मनात न धरता आपण जरा मोकळच फ्रेश मध्येच राहायचा प्रयत्न करायचा. तसं प्रयत्न करूनही बी काही वेळेस ते भुकलं जायचं, परंतु काही वेळेस ती तकलीफच होऊन जायची ती. म्हणजे आता रात्री थोडस मला जेवण करताना थोडं वाटलं होतं तसं, परंतु तसं नंतर म्हटलं मी जरा अंग झटकलं, जरा थोडस फ्रेश झाल्यासारखं वाटलं. नंतर मग जेवण करायला बसलो, पण ते नंतर मग झोपेमध्ये केव्हा झालं ते काहीच सांगितलं. जेव्हा तुला आधी फिट व्हायची त्यानंतर अशक्तपणा किती दिवस यायचा तुला? 2-3 दिवस तर अशक्तपणाच वाटायचं मला. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा जरा थोडं हळूहळू फ्रेश होत चाललं. आणि पाय चालताना पाय तर दुखताचे. आणि तकलीफ तशी झाल्यानंतर फिट आल्यानंतर ना 2 ते 3 दिवस असं खोकला जरी आला असं डोकं म्हणजे असं दुखतं असं खूप. आणि आता आपले सध्या 2-2.5 महिन्यात औषध चालू झाले तर तुला कोणता त्रास कमी झालेला वाटतो आणि काय बरं झालेलं वाटतं तुला? हे पहिले जास्त जीभ जी चावल्या जायची ना, आता इतकी जीभ नाही चावली. अजून फीट मध्ये काय फरक वाटतो तुला? आधीच्या फीट मध्ये आत्ताच्या फीट मध्ये काय फरक वाटतो तुला? पूर्वी म्हणजे हे ज्यावेळेस तकलीफ व्हायची तशी फीटची तर ते कम से कम 10-15 मिनिटं अशी ती तकलीफ होतच राहायची. आणि आता म्हणजे थोडक्यात ते येते आणि लगेच मोकळं होऊन जातं. म्हणजे जास्त अशक्तपणा जास्त दिवस राहत नाही जो आधी राहायचा.